चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही नवीन तलाठी भरती निघालेली आहे, म्हणजे 2025 मध्ये तलाठी भरती जशी की 2024 लाही तलाठी भरती निघाली होती, तर पण एकाच गावामध्ये तलाठ्याकडे 3 ते 4 गावं दिले, म्हणजे एकाच तलाठ्याकडे 3 ते 4 गावं दिले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी तलाठी जागा पद रिक्त आहे। तर असे पद रिक्त किती येतात? 2471 पदे रिक्त येतात। ती नवीन महसूल मंत्री अधिकारानुसार ते पद भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर चालू होणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे कशा पद्धतीचा अभ्यासक्रम येईल, कशा पद्धतीने म्हणजे अगोदर ज्यांनी कोणी तलाठी भरतीची तयारी केली होती तर कशा पद्धतीचा त्यांचा पेपर आला होता, किती मार्क्सला कोणता विषय होता, हे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर बघणार आहोत। चला तर मग आपण आजचा आपला टॉपिक काय आहे? तलाठी भरती 2024 विषय काय अपडेट आलेली। एकाच तलाठ्याकडे 3 ते 4 गाव असल्याचा कारभार आहे। महसूल विभागा अंतर्गत राज्यभर सर्वाधिक महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक 2471 पद रिक्त जागा आहे। तर मग आता जी तलाठी भरती नवीन होणार आहे त्याचं नाव हे काय? तलाठी भरतीच नसणार आहे। तलाठी भरती नसून काय नाव असणार आहे त्याचं? आता नवीन नाव कशानुसार पद भरती होणार आहे त्याचं नवीन नाव काय असणार आहे? ग्राम महसूल अधिकारी। या नावाने नवीन भरती ही होणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की या पदाचं नाव काय असणार आहे? ग्रामीण महसूल अधिकारी या पदाचं नाव असणार आहे। म्हणजे अधिकारी हे या पदाला नाव लागणार आहे। तर 2024 मध्ये ज्यांनी कोणी म्हणजे 2024 ची जी झालेली होती तर ज्यांनी कोणीही त्यावेळेस तयारी केली, जे म्हणजे कट ऑफ हा खूप प्रमाणात लागला होता, कारण टीसीएस ह्या पेपर पॅटर्न नुसार म्हणजे टीसीएस या कंपनीने काय केलं होतं? टीसीएस या कंपनीने कट ऑफ एक्झॅक्टली पेपर हा 200 मार्काचा होता, कट ऑफ किती लागला होता? 214 असं। तर मग जे कोणीही विद्यार्थी म्हणजे त्यावेळेस सिलेक्शन झालेले आहेत त्यांचे 2 मार्काहून 1 मार्काहून ज्यांचा कट ऑफ लागून त्यांना म्हणजे निराश झालेले आहेत, त्यांनी आता लवकरात लवकर तयारी लागण्याची खूप आवश्यकता आहे। तर टीसीएस पॅटर्न नुसार आता ही एक्झाम टीसीएस पॅटर्न घेणार का कोण घेणार म्हणजे आणखीन तेवढं डिक्लेअर झालेलं नाही। तर महसूल विभागांतर्गत म्हणजे हे एवढे पद रिक्त आहेत, म्हणजे शक्यतो 2.5 लाख पदे हे रिक्त आहेत। मग त्याच्यापैकी तेवढी तर भरती शक्यच नाही होणार, त्याच्यामुळे मग त्याच्या प्रमाणामध्ये थोडीफार भरती ही होईलच। तर शक्यता कितीची आहे? 2471 पदे भरण्याची ही शक्यता आहे। तर ही तयारी तर आपल्याला टीसीएस नुसारच करावी लागणार आहे, कारण टीसीएस नुसार हे परीक्षेची तयारी करावी लागणार आहे। कारण जे काही आपलं महसूल विभागाचे टेंडर हे 2 वर्षासाठी कोणाला दिलेलं म्हणजे 2026 पर्यंत हे टेंडर टीसीएस या कंपनीला दिलेलं आहे। तर 2026 पर्यंत म्हणजे 2025 ला शक्यतो भरती होणार आहे। तर हे टेंडर 2026 पर्यंत आहे, म्हणून त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात शक्यता कशाची आहे? टीसीएस हीच कंपनी ही परीक्षा घेईल। तर आता याच्यासाठी पात्रता काय लागेल आपल्याला? याच्यासाठी आपल्याला पात्रता काय किती आवश्यक आहे? पात्रता ही म्हणजे आपण ज्यांनी 2024 ची परीक्षा ही दिली होती तलाठी भरती, तर आता त्याचं नाव हे चेंज झालेलं आहे पूर्ण, म्हणजे तलाठी भरती नाव येऊन काय येणार आहे? ग्राम महसूल अधिकारी हे नाव येणार आहे। अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी या नावाने ही नवीन पद भरती होणार आहे। तर आता मग याची पात्रता काय असणार आहे? पात्रता काय असणार आहे म्हणजे काय क्वालिफिकेशन लागणार आहे या म्हणजे महसूल अधिकारी होण्यासाठी? ग्राम महसूल अधिकारी होण्यासाठी कोणती पात्रता लागणार आहे? पदवी, म्हणजे कोणत्याही शाखेची किंवा मुक्त विद्यापीठाची जरी असली पदवी ना
पात्रता ही काय असणार आहे, पदवी म्हणजे कोणत्याही शाखेची, जसं की BA, BCom, MA, MCom असं कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनिअरिंग म्हणजे जे काही आपल्याकडे पदव्युत्तर ना क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार हे पद भरती ही होणार आहे. तर वय काय असणार आहे, आता वयोमर्यादा काय असणार आहे याची, वय बघा. तर वय म्हणजे अराखीव म्हणजे जसं की ओपन या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे, 18 ते 38 वर्ष ही वयोमर्यादा ही ओपन कॅटेगरी साठी असणार आहे. म्हणजे जे कोणी ज्यांना म्हणजे आरक्षणामध्ये नाही येतात, जे कोणी विद्यार्थी म्हणजे ओपन या कॅटेगरी मध्ये येतात, अराखीव पद हे, तर त्यांच्यासाठी किती वयोमर्यादा असणार आहे, 18 ते 36 ही वयोमर्यादा असणार आहे. आणि राखीव म्हणजे जसं SC, ST, OBC, ST, SC हे जे काही म्हणजे ज्यांच्यासाठी राखीव पद असतात त्यांची वयोमर्यादा काय असणार आहे, 18 ते किती असणार आहे, 43 हे वयोमर्यादा त्याची असणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यासाठी वय काय लागणार आहे, अराखीव गटासाठी 18 ते 38 लागणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरी मध्ये येणार आहे. आणि राखीव म्हणजे जसं OBC, SC, NT म्हणजे जे काही कॅटेगरी मध्ये पडतात त्यांच्यासाठी किती 18 ते 43 हे वयोमर्यादा असणार आहे. जसं की मग आता आपल्याला बघा टायपिंग, कारण महसूल विभागाअंतर्गत जी काही भरती होणार आहे त्याच्यामध्ये टायपिंग करणे अजिबात आवश्यक नाहीये. ज्यांनी कोणी अगोदरच्या वेळेसही फॉर्म भरले होते त्यांना देखील माहित असेल टायपिंगची अजिबात आवश्यकता नाहीये तलाठी या पदासाठी. जर तुम्हाला जर वाटत असेल MSCIT पण त्या पदासाठी नाहीये, त्याची गरजही नाहीये. आणि जे कोणी म्हणजे इतर कोणत्या भरतीसाठी करतात त्यांनी आवश्यक ही MSCIT करून घ्यावी, कारण अत्यंत महत्वाची MSCIT आहे. कोणतीही जागा निघो इथून पुढच्या ज्या 2025 पासून जागा निघणार आहे त्याच्यासाठी MSCIT ही खूप महत्वाची ठरणार आहे. तर मग अशा पद्धतीने आपण 2025 ला जी तलाठी भरती निघणार आहे त्याच्यावर म्हणजे किती पदसंख्या होणार आहे किंवा म्हणजे त्याची वयोमर्यादा काय असणार आहे, त्याच्यासाठी पात्रता कोणत्या कशी असणार आहे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहिला आहे. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू त्याच्यावर म्हणजे अगोदरचा अभ्यासक्रम कसा होता, ऑनलाईन की ऑफलाईन एक्झाम होणार आहे. म्हणजे अगोदर 2024च्या अगोदर ही एक्झाम कशी होत होती, ऑफलाईन पद्धतीने होत होती. तर 2024 ला कशी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली. तर MCQ पॅटर्न नुसार ही एक्झाम होत असते. तर अशाच पद्धतीने नवनवीन ट्रिकली व्हिडिओ पाहिजे असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.